हॅलो, वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, पहिलं अँटीबायोटिक म्हटलं की तुम्हाला आठवतं डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग आणि त्यांनी शोधलेला पेनिसिलिन नावाचा अँटीबायोटिक, जे जगभर प्रसिद्ध आहे आणि जवळपास 75 पेक्षा जास्त एकट्या पेनिसिलिननी लोकांना वाचवायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याबद्दल आपण माहिती आज बघणार आहोत. चला तर मग, डिस्कव्हरी ऑफ फर्स्ट अँटीबायोटिक. विद्यार्थ्यांनो, साधारण 100 वर्षापूर्वी डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग हे लंडनच्या सेंट मॅरी हॉस्पिटलमध्ये संशोधन करीत होते. संशोधन कशाचा करीत होते तर स्टॅफिलोकोकस नावाच्या बॅक्टेरियाबद्दल ते संशोधन करीत होते. म्हणजे काय करत होते? हे स्टॅफिलोकोकस म्हणजे काय तर स्टॅफिलोकोकस नावाचा बॅक्टेरिया आपल्याला झालेल्या जखमांमधून इन्फेक्ट होतो, तसेच आपल्या घशाला सुद्धा इन्फेक्ट करतो. असा हा स्टॅफिलोकोकस बद्दल माहिती जाणून घ्यायसाठी डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे संशोधन कार्य सुरू होते. अलेक्झांडर फ्लेमिंग हे मायक्रोबायोलॉजिस्ट होते आणि त्यांनी या बॅक्टेरियाचा अभ्यास करण्यासाठी एक इनॉक्युलेटिंग चेंबर तयार केले होते, ज्या चेंबरमध्ये दुसरे कुठलेही मायक्रो ऑर्गॅनिझम नसतात आणि तिथे त्यांनी पेट्री डिश असायच्या, काचेच्या पेट्री डिश, ज्यामध्ये ब्रॉथ मेडियम असायचं, बटाटा स्टार्च पासून बनवलेलं, ज्यावर ऑर्गॅनिक मटेरियल, ज्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप होऊ शकतात. असं ते पेट्री डिश आणि त्या पेट्री डिशमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कल्चर इनॉक्युलेट करून एक विशिष्ट प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमची वाढ त्या विशिष्ट चेंबरमध्ये केली जाते आणि त्याला म्हणतात इनॉक्युलेटिंग. मग आपल्याला हवे असलेले ते कल्चर मायक्रो ऑर्गॅनिझमचे मिळवता येते. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी त्या पेट्री डिशमध्ये स्टॅफिलोकोकस नावाच्या बॅक्टेरियाची इनॉक्युलेशन केले. त्यांच्या ग्रोथला थोडा अवधी होता आणि त्यामुळे त्यांनी छोटीशी हॉलिडे घेतली. शॉर्ट हॉलिडेला ते गेले. 3 सप्टेंबर 1928 रोजी ते लॅबमध्ये आले आणि त्यांनी बघितलं की त्या पेट्री डिशमध्ये स्टॅफिलोकोकस नावाच्या बॅक्टेरिया वाढ झालेली नव्हती, परंतु काही पेट्री डिशमध्ये एक वेगळाच मोल्ड लाईक ऑर्गॅनिझम डेव्हलप झालेला होता आणि काही पेट्री डिशमध्ये मात्र स्टॅफिलोकोकस ग्रो झालेलं होतं. काही पेट्री डिशमध्ये ग्रो झालेलं होतं आणि काही पेट्री डिशमध्ये मात्र तो वेगळाच फंगस ग्रो झालेला होता. हे बघून त्यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांचं निरीक्षण बघा, त्यांनी असं निरीक्षण केलं की त्यांना हे लक्षात आलं की ज्या पेट्री डिशमध्ये ते मोल्ड वाढलाय, ते वेगळं फंगस वाढलेलं आहे, त्या पेट्री डिशमध्ये मात्र एकही कॉलनी स्टॅफिलोकोकस बॅक्टेरियाची नव्हती आणि ज्या पेट्री डिशमध्ये स्टॅफिलोकोकस होता त्या पेट्री डिशमध्ये हा फंगस नव्हता. यावरून त्यांच्या मायन्यूट ऑब्झर्वेशन वरून त्यांना काहीतरी गडबड वाटली व त्यांची क्युरियोसिटी वाढली की असं का झालं आणि त्यांनी त्याचं संशोधन करायचं ठरविलं. त्याचं कारण शोधण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आणि पुढील संशोधन सुरू ठेवले. डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंगनी पुढे त्या फंगसपासून एक केमिकल एक्स्ट्रॅक्ट केला आणि त्या केमिकलचा वापर त्यांनी पुढे प्रत्येक पेट्री डिशमध्ये केला आणि ज्या पेट्री डिशमध्ये तो केमिकल पदार्थ त्यांनी टाकलेला होता त्या पेट्री डिशमध्ये स्टॅफिलोकोकस ग्रो झालेला नव्हता आणि ज्या पेट्री डिशमध्ये टाकलेला नव्हता तो एक्समध्ये मात्र स्टॅफिलोकोकस ग्रो झालेले होते आणि यावरून त्यांना लक्षात आलं की हा एक्स्ट्रॅक्ट एक केमिकल पदार्थ आहे आणि
तो पदार्थ या स्टॅफिलोकोकसला ग्रो होऊ देत नाही. आणि अशा रीतीने डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जगातील पहिले अँटीबायोटिक शोधून काढले. त्याआधी मात्र अशा प्रकारचे कुठलेही अँटीबायोटिक जगात नव्हते. त्याबद्दल मी तुम्हाला एक स्टोरी सांगते की नेमकं किती भयावह परिस्थिती असेल जेव्हा हे अँटीबायोटिक शोधल्या गेलेले नव्हते. पहिल्यांदा अँटीबायोटिकचा शोध डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी केला. त्यानंतर मिलियन्स ऑफ सोल्जर, पीपल, ॲनिमल्स ह्यांचं प्राण वाचवण्याचं काम या एकमेव अँटीबायोटिक्सनी केले. अ मायन्यूट ऑब्झर्वेशन अँड ग्रेट डिस्कव्हरी असं आपण याला म्हणू शकतो. तुम्हाला माहीत असेल की पहिले महायुद्ध हे 1914ला सुरू झाले आणि 1918ला ते संपले. त्यानंतर दुसरे महायुद्ध हे 1939ला सुरू झाले आणि 1945ला ते समाप्त झाले. आणि अँटीबायोटिक पेनिसिलिनचा शोध त्या दोन युद्धाच्या मध्ये लागला 1928 मध्ये, बरोबर. आणि पहिल्या महायुद्धामध्ये काय झाले की बरेच सैनिक मारले गेले. विशेषतः ॲक्च्युअल युद्धामध्ये कमी मारले गेले, त्या मानाने जखमी झालेले जे सोल्जर होते नंतर युद्ध संपल्यावरही ते मरण पावले. तर त्याला कारण असं होतं की त्यांना झालेल्या ज्या जखमा होत्या त्या भरून निघाल्या नाही, कारण पहिल्या महायुद्धामध्ये अँटीबायोटिक्स उपलब्ध नव्हते. आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जेवढे सोल्जर ॲक्च्युअल युद्धामध्ये मरण पावले तेवढेच मरण पावले. नंतर मात्र एकही सोल्जर जो जखमी झालेला होता तो मरण पावला नाही. 1945ला हे युद्ध संपले. या दोन महायुद्धाच्या मध्ये पेनिसिलिनचा शोध लागला आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये मात्र मरणारे सोल्जर्स हे कमी संख्येने होते आणि युद्ध संपल्यावर जखमी झालेला एकही सोल्जर मरण पावला नाही. 28 मध्ये फक्त 2 किंवा 3 वर्ष आधी मात्र या पेनिसिलिनचा शोध डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी केला आणि पहिल्यांदा त्याचा वापर त्यांनी या युद्धामध्ये केला आणि मास सोल्जरचे त्यांनी प्राण वाचवले. आणि म्हणून हा शोध अतिशय ऐतिहासिक ठरला गेला, जो पुढे प्रेरणा देत राहिला. त्यानंतर मात्र ही परंपराच कायम झाली की वेगवेगळ्या फंगसपासून असे वेगवेगळे अँटीबायोटिक तयार करण्यात आले. वेगवेगळ्या बॅक्टेरियांपासून अशा प्रकारचे अँटीबायोटिक तयार करण्यात आले आणि आज बाजारामध्ये अनेक प्रकारचे अँटीबायोटिक सर्व आजारांवर आपल्याला मिळतात. आणि ही मेडिकल सायन्समधली एक वेगळी क्रांतिकारी बदल आपल्याला दिसून येतो. आहे ना मजेशीर विद्यार्थी? या औषधाचा शोध ॲक्सिडेंटली अलेक्झांडर फ्लेमिंग यांना लागला. जनकल्याण करण्यामध्ये त्याचा वापर करण्यात आला. सो थँक यू व्हेरी मच. बाय बाय.